सिंधुदुर्गात नालेसफाईमुळे अनेक संभाव्य धोके यंदा टळले आहेत। जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी नालेसफाई करण्यात आली आहे। त्याबरोबरच छोट्या मोठ्या दरडीही या हटवण्यात आल्या। त्यामुळे अनेक संभाव्य धोके हे टळले आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाले सफाई जोरदार सुरू झालेली पाहतोय आपण। मुंबई गोवा महामार्गावर मी आहे, पावशी येथे माझ्या पाठीमागे जो जेसीपी चालू आहे तो नाले साफसफाई आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मात्र प्रशासन अलर्ट मोडवर आलेला मात्र पाहायला मिळतोय। आता मी जी माझ्या पाठीमागची जी दृश्य आहे ती मी तुम्हाला जी दाखवत आहे ती या पलीकडची जी दृश्य आहेत। प्रशासनाने मनावर घेऊन काम केले तर त्याचे परिणाम किती चांगले येतात हे आपण कोरोना काळात तोक्ते वादळाच्या काळात अनुभवलेले आहेत। नेमके असेच काम जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहेत। नाले मोऱ्या साफसफाई करत कोसळलेल्या छोट्या मोठ्या ज्या दरडी होत्या त्या युद्धपातळीवर बाजूला करत तुंबलेले नाले अडलेले रस्ते मोकळे केलेत व सिंधुदुर्गमध्ये ढगफुटी सदृश्य झालेल्या आकस्मिक निर्माण झालेली जी कोंडी होती ती मात्र मोकळी केलेली आहे। त्यामुळे संभाव्य जो धोका आहे तो टाळलेला आहे। मी माझ्या समोरची जी तुम्हाला दृश्य दाखवतोय जेसीपीने मुंबई गोवा महामार्ग पावशीवरची ही जी दृश्य आहेत, मात्र प्रशासन कुठेतरी ॲक्शन मोडवर आल्यानंतर हे काम जोरदार सुरू झालेलं पाहायला मिळतंय। जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आढावा बैठक घेतली होती आणि आढावा बैठक घेऊन प्रशासनाला हे आदेश दिले होते। आदेश दिल्यानंतरच मात्र हे जोरदार काम मात्र सुरू झालं आहे। खारेपाटण ते बांदा असं मात्र हे काम सुरू होणार आहे आणि त्या पद्धतीने आता जोरदार काम सुरू झालेलं आपण पाहतोय। परत एकदा ही जी दृश्य आहे ती मुंबई गोवा महामार्ग पावशी मच्छी दृश्य आहेत। प्रशासन मात्र चांगलंच कामाला लागलेलं पाहायला मिळतोय। सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी जे आहेत किशोर तावडे यांनी मात्र आढावा बैठक घेतली होती आणि ती आढावा बैठक घेऊन प्रशासनाला तसे आदेश दिले होते आणि त्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।